भाजप 6 महिन्यात तयार करणार तब्बल 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते। डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष। पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू। नागपूर शहर काँग्रेस कमिटीला लागले नवीन शहराध्यक्षाचे वेध। शहराचे निरीक्षक अरुण यादव यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना केली सुरुवात। मुंबई भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर। भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्याकडून कार्यकारिणीची घोषणा। नव्या चेहऱ्यांना युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत स्थान। महाज्योतीचा एमपीएससी परीक्षेत दबदबा। 461 पदांपैकी 112 विद्यार्थ्यांना घवघवीत यश। निकालात 25% यश मिळवत रचला इतिहास। ठाणे पालिका आयुक्तांना हायकोर्टाची नोटीस। मानपाड्यातील जागेच्या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत सोन्याची घट। मागील वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट। सोन्याचे दर वाढल्याने रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल। तुळजाभवानी मंदिरातील हाणामारी प्रकरणी 10 भाविकांविरोधात गुन्हा नोंद। 2 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई। अभिनेता रणवीर सिंगने घेतली सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट। महाल येथील संघ मुख्यालयात रणवीर सिंग आणि भागवतांची भेट। अमरावतीत सुरेश भट स्मारक गुरुकुल उभारणार। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। कोल्हापुरातील एसएससी बोर्ड रोडवर भरधाव कारचा भीषण अपघात। अपघातात कारमधील 4 जण जखमी। एकाची प्रकृती चिंताजनक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।